आणि आताची महत्त्वाची बातमी, नवी मुंबईतील शासकीय कार्यक्रमाचं शिंदेंना निमंत्रण न दिल्यामुळे शिवसेनेचे मंत्री नाराज झालेत। कॅबिनेट बैठकीमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर नाराजी व्यक्त केली। सिडको प्रशासन विमानतळ प्राधिकरणामधील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी देखील करण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा चौकशीचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री का आले नाहीत अशी विचारणा मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमस्थळी केल्याचंही म्हटलं जाते। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेशही दिले असं कळतं। नक्कीच आपण पाहतोय की मुख्यमंत्र्यांनी याबाबत गंभीर दखल घेतली आणि चौकशीचे आदेश दिल्याचं आश्वासन सुद्धा दिलेलं आपण पाहतोय की आज कॅबिनेट बैठक होती, राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक होती, ज्यामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा विषय निघाला आणि त्यामध्ये केवळ मुख्यमंत्र्यांनाच निमंत्रण दिलं पण उपमुख्यमंत्र्यांना बोलावण्यात आलं नाही। हा सुद्धा मुद्दा त्या ठिकाणी शिवसेनेचे काही मंत्री यांनी उपस्थित केला आणि यानंतर आपण पाहिलं की त्या ठिकाणी सिडको राजशिष्टाचार आणि अदानी विमानतळ प्राधिकरणातील संबंधित अधिकाऱ्यांवर सुद्धा त्यांनी कारवाईची मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांनी याबाबत गंभीर दखल घेत या सगळ्या संदर्भातला एक अहवाल मागवलेला आहे, चौकशी अहवाल, आणि योग्य ती दखल घेतली जाईल, चौकशी केली जाईल आणि कारवाई सुद्धा होईल असं आश्वासन दिलं। त्यामुळे नवी मुंबई विमानतळाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा जो विषय तो आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये सुद्धा गाजलेला असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। निखिला, शिकवण्याच्या माहितीबद्दल तर मुख्यमंत्र्यांनी देखील याच्या चौकशीचे आदेश दिल्याचं कळतं। शासकीय कार्यक्रमाचं शिंदेंना निमंत्रण न दिल्यामुळे शिवसेनेचे मंत्री नाराज झालेत। आज कॅबिनेटमध्ये त्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे।